इयत्ता चौथी विषय आपल्या सभोवतालचे जग भाग 2 यामधील पाठ दुसरा संतांची कामगिरी या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. संत नामदेव डॅशचे निस्सीम भक्त होते विठ्ठलाचे. आ. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ डॅश येथे जिवंत समाधी घेतली. आळंदी येथे. ई. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते डॅश नदीमध्ये बुडवली. इंद्रायणी नदीमध्ये. ई. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी डॅश मंदिरे उभारली. हनुमानाची. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? उत्तर. श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष व जातपात यांचे भेदभाव मान्य नव्हते. आ. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? उत्तर. संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला. ई. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? उत्तर. संत एकनाथांनी लोकांना प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश दिला. ई. समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला? उत्तर. समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीची जो जो करील तयाचे हा संदेश दिला. प्रश्न तिसरा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? उत्तर. गावातील लोकांनी ज्ञानेश्वरांना भिक्षा दिली नाही व त्यांचा छळ केला, त्यामुळे दुःखी होऊन ते झोपडीत दार बंद करून बसले. आ. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? उत्तर. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर दया, क्षमा, शांती व समतेचा संदेश बिंबवला. जे करंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा मानवतेचा संदेश त्यांनी लोकांना दिला.